नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला एक साधी रेसिपी सांगणार आहे, गावाकडची चिकन रेसिपी. हा आहे एव्हरेस्ट मसाला. त्याच्यानंतर हा आहे कोल्हापुरी चिकन मसाला. मसाले अगदी कमी कमी घ्यायचे आहेत, जे दुष्परिणाम आहेत मसाल्यांचे. त्याच्यानंतर हा आहे घरचा काळा मसाला, वाटून ठेवलेला आहे छोट्या डब्यामध्ये. तो पण थोडाच घेतोय मी. हे सर्व एकत्र करूया आपण. हा घेतलेला आहे काळा मसाला. त्याच्यानंतर घेतोय मी ही लाल मिरची पावडर. अतिशय तिखट आहे ही, त्यामुळे थोडीच घेतो. घेतलेली आहे मी आता मिरची पावडर. मिरची पावडर घेऊन झालेली आहे. अतिशय चांगली चिकन रेसिपी आहे. डाळवं पावडर. डाळवं फक्त भाजी घट्ट होण्यासाठी आहे, ते थोडंच घेतो. हे सर्व एकत्र करून घेतलं आहे आपण वाटीमध्ये. आता हे एकत्र झाले आणि आता पाहूया आपण शिजवलेली उकड चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, चिकन अतिशय चांगलं शिजलेलं आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये. गावाकडे मित्रांसोबत पार्टी असले की भाजी बनवण्याचं काम, जबाबदारी माझ्यावरच असते. त्यामुळे हे असं करता करता यामध्ये अतिशय आवड निर्माण झाली आणि आता चांगल्या प्रकारे भाजी बनवतो मी. हे पहा, आपण फोडणीसाठी कांदा घेतला आहे, त्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर हा लसूण. कांदा फक्त हा तरी येण्यासाठी आहे, कांद्याने थोडी तरी येते. गॅस पेटवला आहे. आता ठेवूया पातेलं गॅसवर. थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पातेलं. गरम झाल्यानंतर तेल टाकून कांदा आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी थोडंसं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. पातेलं गरम होते आता. अशा अनेक रेसिप्या बनवणार आहे मी. शेवगा भाजी, अशा अनेक रेसिप्या आणणार. हे तेल टाकूया. हे पन्नीमध्ये आणले, कारण हे घाण्याचं तेल आहे करडीच, त्यामुळे हे कमी आणलेलं आहे. टाकून देऊया आपण सर्व. तेल झालेलं आहे टाकून, घाण्याचं तेल करडीच. त्यानंतर कांदा पण टाकून घेऊया आपण. कांदा पण झालेला आहे टाकून. आता टाकूया आपण लसूण. हे घ्या लसूण पण झालाय टाकून. आता चांगलं परतून घेऊया आपण लसूण आणि कांदा. चांगलं भाजू द्यायचं. लसणाला चांगला लाल कलर आला पाहिजे, असं भाजू द्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. गॅस मेंटेन करायचा आहे, कमी ठेवायचं आहे. काजू आपण चांगलं परतून घेतलेलं आहे, लसूण आणि कांदा. त्यानंतर आपण मिक्स केलेलं सर्व मटेरियल आपल्याला फोडणीत टाकायचं आहे. त्याआधी सर्व चांगलं भाजू द्यायचं आहे. चांगलं भाजलेलं आहे. आता टाकूया आपण हे सर्व पूर्ण एकत्र केलेलं मटेरियल.
आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे कोरडं पडते त्यामुळं थोडंसं चिकन पाणी टाकूया आपण, उकळलेलं पाणी. आता चांगलं परतून घेऊया. मसाले चांगले भाजलेले पाहिजे. आता चांगलं अजून थोडंसं पाणी टाकूया. ठीक आहे, पाणी पण टाकलंय. आता गॅस मेंटेन आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. थोडंसं कोथिंबीर टाकूया फोडणीत. कोथिंबीर टाकलेलं आहे. आता पुन्हा परतून घेऊया. चांगला कोथिंबीर भाजून घेऊया. मटेरियल बरोबर कोथिंबीर पण चांगला भाजलेला पाहिजे. अतिशय चांगलं असं परतून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकूया. चांगलं भाजेल त्यामुळे थोडंसं पाणी. आता चांगलं परतून घेऊया. चांगलं भाजू देऊया. यानंतर अनेक अशा रेसिपी येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. ही पहिली रेसिपी आहे. आवाज कमी जास्त होतोय त्यामुळे थोडं समजून घ्यावं. हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. भाजलेलं आहे चांगलं. आता टाकून घेऊया आपण चिकन. झालेलं आहे चिकन टाकून. आता चांगलं परतून घेऊया आपण. सर्व मसाला लागलेला पाहिजे चिकनला. आता झाले चांगलं परतून. असं झाले आता आपलं चिकन. आता आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आपण. जितके मेंबर आहेत त्यानुसार पाणी टाकूया. हे झालंय टाकून पाणी चिकनमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. अनेक रेसिपी आता यूट्यूबला येणार आहेत आपल्या. तरी आपण सर्वांनी आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण चॅनलला नवीन आला असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपण वरून टाकतोय कोथिंबीर. आणि आता पाहू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे भाजीला. झालेला आहे आता आपली भाजी रेडी. तर पाहू शकता अशी झालेली आहे आपली भाजी. तर कृपया तुम्ही चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले